हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, अगदीच 1 ते 1.5 वर्षानंतर मी ही रेसिपी ॲक्च्युली राहून गेलेली माझ्याकडून. तर फ्रेंड्स, मी आज बनवले छान असे प्रोटीनने भरलेले पकोडे. तर फ्रेंड्स, पालक पकोडे बनवते. तर इथे मी पालक साफ स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी इथे अद्रक लसूणचा ठेचा घेतलेला आहे आणि आलू बटाटा घेतलेला आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. जसे फ्राईजला कट करतो तशा पद्धतीने बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, ही मिस झालेली माझ्याकडून रेसिपी अगदीच 1.5-2 वर्षापूर्वी बनवलेली होती. तर यामध्ये पालकमध्ये आपण बेसन टाकून घेणार आहोत. जितकं आपलं पालक असेल त्या प्रमाणाने आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, बेसनमध्ये मी थोडंसं काय करते, जेव्हा बेसन दळायला देते त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये आपले हिरवे अख्खे मूग असतात ते थोडेसे टाकते आणि मग मी दळून आणते. त्याचबरोबर इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात तांदळाचं पीठ नसेल तुम्ही कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता. हळद घ्यायचं आहे, लाल तिखट, काश्मीरी रेड चिली पावडर सुद्धा घेतलेले आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते गरम मसाला सुद्धा घ्यायचा आहे. तुम्ही गरम मसाला, धना जिरा पावडर, चाट मसाला, मॅगी मसाला, कोणतेही ड्राय इन्ग्रेडियंट्सचे पावडर असतात मसाले, ते तुम्ही ॲड करू शकता. तर मी ते सगळे मी ते धना जिरा पावडर यूज केलेले आहे. त्याचबरोबर मी इथे ओवा घेतलेला आहे. थोडासा हातावर क्रश करून आपल्याला ओवा घ्यायचा आहे. तर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ठेचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इथे मी अद्रक, लसूण आणि मिरची असा ठेचा घेतलेला आहे. थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला जास्त मिश्रण जे आहे ते पातळ करायचं नाही आहे. याकरता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये बेसन ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता माझं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला बटाटे जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे ॲक्च्युली स्पूनने मिक्स नाही होत. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही हातानेच मिक्स करा, कारण आपला जो मिक्सचर आहे तो बटाट्यांना असा लागून गेला पाहिजे, चिपकून गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही हातानेच मिक्स करा, व्यवस्थित मिक्स होतो. यानंतर मी इथे तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तेल इथे गरम झालेलं आहे. तर इथे मी हाय फ्लेमवरती तेल जो आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि मग नंतर स्लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला पकोडे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी हाताने किंवा स्पूनने सुद्धा तुम्ही टाकू शकता. तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये करून टाकू शकता किंवा डायरेक्टही टाकू शकता. आणि हे आपल्याला छान असे क्रिस्पी कुरकुरे होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये फ्रेंड्स, जर तुम्हाला थोडा टँगी फ्लेवर पाहिजे असेल तर इथे तुम्ही चाट मसाला थोडा जास्त प्रमाणात यूज करू शकता किंवा त्याचबरोबर इथे लेमन ज्यूससुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी पकोडे जे आहे ते करून घेते. पावसामध्ये सुद्धा तुम्ही छानपैकी असे पकोडे खाऊ शकता. आता तसेही रेनी सीझन चालू आहे, तर तुम्ही फ्रेंड्स नक्की ट्राय करून पहा अशी रेसिपी. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, खाली कमेंटला स्वाईप करून तुम्हाला बाजूला हाईप हा ऑप्शन दिसेल, तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही हाईप करा. त्याच्यामुळे काय होईल ना, माझी व्हिडिओ थोडी बूस्ट होईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे पाहताय तुम्ही, अगदी आपल्याला हाय फ्लेम करायचं नाही आहे, मीडियम टू
लो फ्लेमवरतीच आपल्याला पकोडे जे आहेत ते छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता बटाटा जो आहे आणि तो थोडासा असा बाहेर येतो आणि छान एकदम क्रिस्पी होऊन जातात जे हे आपले पकोडे आहेत ते. आणि हे गरम गरमच खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही वडापावची चटणी बरोबर किंवा आपला कांदा लसूणचा जो ठेचा मिळतो बाहेर, कांदा लसूणचा मसाला सुका असतो तो खूप स्पायसी असतो, तर त्याच्याबरोबर पकोडे जे आहेत ते खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा फ्रेंड्स. बाय बाय. पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपी बरोबर.